चला, नमस्कार सर्वांना. बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला महिला आणि बालकांविषयीच्या योजनांवर आधारित 1 ते 2 हमखास प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर त्यामधील काही प्रमुख महत्त्वाच्या योजना संदर्भात माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिली योजना आपल्याला बघायची आहे, की ज्याचं नाव आहे जननी शिशु सुरक्षा योजना. बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम म्हणा किंवा योजना म्हणा एकच आहे. काय? एकच आहे दोन्हीचा अर्थ. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात हे ठेवायचे की नेमकी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम किंवा योजना याला सुरुवात कधी झाली, तर सुरुवात तारीख लक्षात घ्या. कधी? 1 जून 2011. काय? 1 जून 2011 ला या कार्यक्रमाला सुरुवात झालेली. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असणारा मुद्दा आहे. बघा, कशासाठी आहे? मग कुठलीही योजना किंवा कार्यक्रम आखताना त्यामागे काहीतरी उद्देश असतो. जसं तुम्ही आज लेक्चर बघताय, तुमचा उद्देश आहे परीक्षा पास झाले पाहिजे, तुम्हाला योग्य ती माहिती मिळाली पाहिजे, हा माझा उद्देश आहे तुम्हाला माहिती देण्याचा. तसंच याचा योजनेचा उद्देश काय? तर बघा, ज्या काही गर्भवती माता आहेत, बघा कोणत्या? गर्भवती माता आणि आजारी असणारे नवजात बालक. मग नवजात बालक कोणते? जे नुकतेच जन्माला आले, म्हणजे आईच्या प्रसूतीनंतर. बघा, आईच्या प्रसूतीनंतर जे नवजात बालक जन्माला आले यांचे 30 दिवसापर्यंत. नवजातचा अर्थ सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला की नवजात कितीपर्यंत असतात, तर 30 दिवसापर्यंत जे असणार आहेत त्या बालकांना आपण नवजात बालक असं म्हणतोय. काय म्हणतो त्यांना? त्यांना नवजात बालक असं समजलं जातं. यांना मोफत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू झालेला. काय? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू झालेला. बघा, पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. कधी सुरुवात झाली? 1 जून 2011 ला कार्यक्रमाला सुरुवात झाली. कशासाठी कार्यक्रम होता? ज्यामध्ये विचारलं जननी म्हणजे कोण? आपण जननीला माता म्हणतोय, लक्षात घ्या. जननी म्हणजे कोण? आपली माता. आणि मातेनंतर कोण येतं? शिशु म्हणजे बालक. बघा, शिशु म्हणजे कोण? बालक. तर दोन गोष्टी लक्षात घ्या. या कार्यक्रमाच्या हेडलाईन मध्येच ज्या मुख्य जे काही टायटल आहे, या टायटल मध्ये दोन्हीचा अर्थ दडलेला आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचंय की कोणासाठी आहे, तर पहिले मातांसाठी. कोणत्या माता? गर्भवती माता आणि त्याचसोबत जे नवजात जन्माला आलेले आजारी बालक आहेत. मग आजारीमध्ये असताना कोणते? की ज्यांचं वजन कमी आहे. बघा, कोणते? वजन कमी येतं. सोबत कसे येतं? कुपोषित जन्माला आले. म्हणजे कोणते येतं? कुपोषित जन्माला आलेले जे बालक आहेत, या बालकांना मोफत आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून काय हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, लक्षात ठेवायचे. बघा, अजून दुसरा याच्यामध्ये अंतर्गत की कोणत्या मोफत सेवा यांना दिल्या जातात. बघा, यांना मोफत कोणकोणत्या प्रकारच्या सेवा मिळतात? ज्यामध्ये पहिलं आहे माता. बघा, मातांना सेवा दिल्या जाते आणि त्यानंतर 30 दिवसापर्यंतच्या नवजात जे बालक आहेत या दोघांना सेवा पुरवल्या जातात. विचारलं जाऊ शकते की लाभार्थी कोण आहेत? बघा, सेवा देणारे किंवा या ठिकाणी लाभार्थी कोण येतं? तर लाभार्थी म्हणून तुम्हाला हे दोन घटक लक्षात ठेवायचे. कोण येतं? नवजात बालके, गर्भवती माता. नवजात बालके आणि गर्भवती माता हे येतं. बघा, मग यांना कोणकोणत्या सेवा दिल्या जातात? तर या सेवामध्ये पहिलं लक्षात घ्या की संपूर्णता मोफत प्रसूती सेवा. बघा, डिलिव्हरी जी असणार आहे, ते डिलिव्हरीसाठी तुम्हाला कुठलाही त्या हॉस्पिटलमध्ये चार्ज घेतला जाणार नाही. संपूर्णता मोफत निशुल्क तुमची प्रसूती सेवा इथं दिली जाईल. म्हणजे यासाठी लागणारी अँब्युलन्स जरी असली ती सुद्धा तुम्हाला निशुल्कपणे दिली जाईल. हा झाली पहिली सेवा. दुसरी आहे घरापासून रुग्णापर्यंत वाहतूक सेवा. जी अँब्युलन्स आहे, तर अँब्युलन्स साठी सुद्धा कुठलाही रुग्णवाहिकेसाठी कुठलाही तुमच्याकडून शुल्क आकारला जाणार नाही. दुसरी सेवा. तिसरी सेवा म्हणजे काय? तुम्हाला मोफत औषधं दिली जातील. बघा, कोणते? मोफत औषधे. तुम्हाला औषध उपचार काय या ठिकाणी केला जाणार आहे. तिथं सुद्धा तुमच्याकडून कुठलाही उपचार घेतला जाणार नाही. त्यानंतर पुढची सेवा आहे रक्ताच्या बाटल्या. जर अॅनिमिया झालेल्या ज्या महिला आहेत किंवा प्रसूती दरम्यान जर महिलांचा जो काय असणार आहे रक्तस्राव आहे, या रक्तस्राव झाल्यामुळे ज्या मातांचं जे काही कुपोषण होण्याचे म्हणजे मातांना अशक्तपणा आहे, त्या ठिकाणी त्यांना प्रसूती दरम्यान बरचसं रक्त लागणार आहे, तर अशा ठिकाणी रक्ताच्या बाटल्या सुद्धा कशा असतील? या मोफत दिल्या जातील. ह्या कशा मिळतील आपल्याला? या योजनेअंतर या कार्यक्रमात काय असणार आहे? मोफत प्राप्त होणार. मोफत प्राप्त होणार आहे. आणि त्यानंतर पाचवी महत्वाची एक याच्यामध्ये सेवा दिली जाणार आहे की प्रसूती झाल्यापासून, बघा, प्रसूती झाल्यापासून 3 दिवसापर्यंत मोफत आहार सुद्धा प्राप्त होणार आहे. काय? मोफत आहार सुद्धा या कार्यक्रमाअंतर्गत त्या ठिकाणी मातांना प्राप्त होणार आहे. म्हणजे जे आपले कोणी नातेवाईक असाल किंवा आपल्या परिवारातील असाल किंवा आपले जे काही आप्तस्वकीय असाल किंवा आप्तजन असाल, यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास सांगा. की तुम्ही काय करताय?
प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यापेक्षा तुम्ही सरकारी शासकीय रुग्णालयामध्ये जरी गेले तरी सुद्धा तुम्हाला काय त्या ठिकाणी या सगळ्या सेवा मोफतपणे प्राप्त होणार. काय सगळ्या सेवा मोफतपणे प्राप्त होणार आहेत. यामध्ये तुमचं जे काही नवजात बाळकाची सुद्धा काळजी घेतली जाईल, त्याचबरोबर ज्या या मातेची काळजी सुद्धा या कार्यक्रमाअंतर्गत घेतली जाणार आहे. बघा 3 दिवस डिलिव्हरी पासून तुम्हाला मोफत आहार मिळेल आणि जर बघा यथावकाश जर का त्या ठिकाणी जर सीजर झालं, त्या मातेचं प्रस्तुती दरम्यान जर तिचं सीजर करावं लागलं तर सीजर झाल्यानंतर त्या ठिकाणी सीजरिंगच्या दरम्यान 7 दिवसापर्यंत बघा 7 दिवसापर्यंत तुम्हाला काय मिळणार इथं मोफत आहार प्राप्त होणार. किती 7 दिवस विथिन किती 7 डे 7 दिवसापर्यंत काय दिलं जाईल तुम्हाला मोफत आहार दिला जाईल. अशा प्रकारचा हा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. परीक्षा भूमुख एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. प्रश्न जर विचारला तर विचारेल कधी सुरुवात झाली तर तारीख लक्षात ठेवायची 1 जून 2011. कशासाठी होते उद्देश काय तो उद्देश विचारला गर्भवती माता आणि नवजात बालक कोणते जे आजारी असणार आहे. मग नवजात मध्ये सुद्धा दिवस तुम्हाला विचारण्यात येईल तर किती 30 दिवसापर्यंत मॅक्झिमम 28 दिवसापर्यंत असते, परंतु जास्तीत जास्त किती 30 दिवसापर्यंत जे बालक असेल या बालकाला आपण काय नवजात बालक असं म्हणतोय. काय नवजात बालक असं म्हटलं तर परत विचारलं कोणती सेवा आहे कोण आहे त्याच्यामध्ये असणारे हे 2 लाभार्थी आहेत. त्यानंतर किती सेवा आहेत एकूण प्रमुख 5 प्रकारच्या सेवा दिल्या. संपूर्ण तुम्हाला या अंतर्गत प्रसूती सेवा मोफत मिळेल. तुम्हाला घरापासून त्या रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी जे काही रुग्णवाहिका जे काही अँब्युलन्स असेल ही सुद्धा तुम्हाला निःशुल्क असेल. सोबत पुढच्या मध्ये तुम्हाला मोफत औषधे मिळतील. औषधाच्या व्यतिरिक्त मुख्य म्हणजे तुम्हाला जर रक्ताच्या बाटल्या लागल्या तुम्हाला रक्ताची गरज भासली हे सुद्धा रक्त तुम्हाला मोफत मिळणार आहे. आणि प्रसूती झाल्यानंतर तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरी झाली सामान्यतः जर का प्रसूती झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 दिवस तुम्हाला मोफत जेवण सुद्धा प्राप्त होणार आहे, मोफत आहार सुद्धा मिळणार आहे. यथावकाश जर त्या ठिकाणी सीजर करावं लागलं तर सीजर जर झालं तर त्या ठिकाणी 7 दिवसापर्यंत तुम्हाला मोफत तिथं आहार प्राप्त होणार आहे. अशा प्रकारचा एक चांगला केंद्र सरकारचा कार्यक्रम कोणाचा आहे केंद्र शासनाचा असणारा कार्यक्रम आहे. हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. क्लिअर. चला आता पुढची एक महत्वाचा योजना आहे जी परीक्षेमध्ये खूप वारंवार विचारलेली. सर्व परीक्षेचा आपण विचार करा. मग तुम्ही एमपीएससीचा विचार करा, तुम्ही टीसीएसचा विचार करा, आयबीपीएसचा विचार करा. प्रत्येक परीक्षेमध्ये या योजनेवर सर्वाधिक प्रश्न विचारले म्हणजे स्टार मार्क. थोडक्यात ही योजना स्टार मार्क करून ठेवा. बघा स्टार मार्क करून ठेवा तुमच्या याच्यामध्ये वहीमध्ये की सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ योजना या 2 खूप महत्वपूर्ण असणाऱ्या योजना आहेत. तर पहिलं लक्षात घ्यायचंय सुकन्या समृद्धी योजना कधी सुरुवात झाली तर ही योजना जी आहे तर या योजनेला 22 जानेवारी 2015 रोजी सुरुवात झाली. बघा काय झाली 22 जानेवारी 2015 रोजी काय झालेली या योजनेला सुरुवात झाली. एमपीएससी मध्ये यावर डायरेक्ट प्रश्न येऊन गेलाय. काय एमपीएससी मध्ये या घटकावर डायरेक्ट प्रश्न विचारला. इतरही परीक्षामध्ये यावर प्रश्न येऊन गेलाय. बघा की सुरुवात कधी झाली 22 जानेवारी 2015. ठिकाण कोणतं आहे गुजरात. बघा जे काही गुजरात आहे या गुजरात राज्यामधील जे काही पानिपत आहे पानिपतची लढाई आपण जे म्हणतो तर जे काही पानिपत आहे या पानिपत या ठिकाणाहून नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली. तिचं नाव काय सुकन्या समृद्धी योजना. बघा ही योजना काय बेटी बचाओ जी होती सुरुवातीला बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे मुलींचं जे काही जन्मदर वाढला पाहिजे मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सुरू झालेली जी काही बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे या योजनेचा समोरचा भाग म्हणजे कोणता सुकन्या समृद्धी योजना. काय सुकन्या समृद्धी योजना हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात असणं अपेक्षित आहे. काय करायचंय लक्षात ठेवायचंय. बघा मग या योजनेमध्ये काय मिळेल. बघा या योजनेमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर काय महत्वाचं लक्षात ठेवायचंय की पहिलं म्हणजे की लाभार्थी कोण आहे. बघा या योजनेचे लाभार्थी कोण आहेत. बघा की ज्यांना मुलगी आहे बघा ज्यांना मुलगी आहे अशाच बघा ज्यांना मुलगी आहे अशाच त्या मुलीचे वय 10 वर्षाहून अधिक कमी आहे 10 वर्षाहून कमी आहे त्याच मुलीच्या नावानं खातं उघडता येईल. बघा समजा या योजनेत तुम्हाला लाभ घ्यायचा आहे सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला काय करायचंय पोस्टामध्ये तुम्हाला खातं उघडू शकता किंवा ती काही बँक आहे तुम्ही त्या ठिकाणी शासकीय नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही खातं उघडायचंय. परंतु अट काय त्या मुलीचं वय 10 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे. 10 वर्षापेक्षा कमी असेल अशासाठी ही योजना ग्राह्य आहे. त्यानंतर दुसरे खातं उघडल्यानंतर बघा खातं उघडल्यानंतर 21 वर्षापर्यंत
किंवा 18 वर्षाची झाल्यानंतर लग्नासाठी व्याजासह ठेवी परत मिळते. बघा काय होईल व्याजासह. तुम्ही जर समजा 10 वर्षाच्या आत खातं उघडलं, ज्यावेळेस मुलीचं वय 18 होईल म्हणजे तुम्हाला लग्नाच्या 18 वर्ष होईल किंवा त्यानंतर तुम्ही 21व्या वर्षापर्यंत तुम्हाला जी काही आपण रक्कम दिलेली आहे ती संपूर्ण रक्कम व्याजासह परत मिळणार. काय व्याजासह परत मिळणार आहे. कशा अंतर्गत? सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत. पुढचे की 18 वर्षानंतर बघा 18 वर्षानंतर शिक्षणासाठी 50% रक्कम काढण्याची मुभा आहे. बघा जर आपण 18 वर्ष झाले आणि आपल्याला वाटलं की या मुलीच्या खात्यामधून 50% रक्कम काढायची, पण उद्देश काय असला पाहिजे? हा उद्देश तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा शिक्षणाचा उद्देश असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 50% रक्कम त्या खात्यामधून काढू शकता. ही महत्वाची अट आहे. ही काय महत्वाची अट आहे. आणि उर्वरित रक्कम जी आहे तर उर्वरित रक्कम तुम्हाला काय 21व्या वर्षी काढता येईल. काय होईल 21व्या वर्षी तुम्हाला उर्वरित रक्कम काढता येईल. बघा त्यानंतर या योजनेमध्ये काय मिळेल? बघा की या योजनेमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? बघा या योजनेअंतर्गत तुम्हाला 10 वर्ष आणि त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे एक तर बँकेत खातं उघडा, पोस्ट ऑफिसात सुकन्या समृद्धी खातं उघडता येईल. बघा योजना काय महत्वाचं म्हणजे काय मुलीच्या नावानं खातं असलं पाहिजे, मुलीच्या नावामध्ये बँकेचं खातं असलं पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. बघा यामध्ये वार्षिक किती रक्कम ठेवावी लागेल? बघा वार्षिक तुम्हाला एकूण 1000 रुपये ठेवतील. बघा वार्षिक तुम्हाला 1000 रुपये ठेवावे लागतील. परंतु बघा परंतु काळाच्या ओघामध्ये बघा परंतु काळाच्या ओघामध्ये जुलै 2018 नंतर या योजनेमध्ये बदल झाले. जुलै 2018 नंतर वार्षिक किमान ठेव आता किती 250 रुपये. म्हणजे तुम्हाला काय करायचंय वर्षाकाठी त्या मुलीच्या नावानं जे खातं काढलेलं आहे या खात्यामध्ये 250 रुपये रक्कम ठेवावी लागेल व कमाल म्हणजे कमीत कमी किती 1.5 लाख रुपयापर्यंत टाकता येईल. तुम्हाला जर वाटलं एकदाच रक्कम संपूर्ण टाकून द्यायची असेल तरी सुद्धा फक्त तुम्ही किती 1.5 लाख रुपयापर्यंत रक्कम त्या मुलीच्या नावे खात्यामध्ये तुम्हाला टाकता येणार आहे. हे सुद्धा महत्वाची बाब तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून गेली, परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. काय करायचंय त्यामुळे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. बघा याच्यामध्ये मिळणारा जो काही व्याजाचा दर आहे बघा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारा व्याजाचा दर काय? तर बघा की व्याजाचा दर आहे योजनेची घोषणा झाली तेव्हा किती होता 9.1% होता. परंतु 2026-27च्या याच्यानुसार आता आपण जर रेट विचारला तर 8.2%. 8.2% या व्याज दराने काय तुम्हाला इथं जी काही रक्कम आपण बँकेच्या खात्यामध्ये जमा केलेली ती रक्कम तुम्हाला काय इथं परत मिळणार. काय परत मिळणार आहे. बघा आता ही योजनेचा उद्देश आपण या ठिकाणी बघितला जेणेकरून मुलीचं जे बघा याचा उद्देश काय एकंदरीत की मुलीच्या संख्येमध्ये वाढ झाली पाहिजे, त्याचबरोबर मुलीच्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या पाहिजे. हे या मागचे मुख्य उद्देश आहेत. काय या मागील प्रमुख उद्देश आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. चला बघा पुढची योजना बघा की बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. बेटी बचाओ बेटी पढाओ लेख वाचवा लेख शिकवा. काय लेख वाचवा लेख शिकवा ही सुद्धा खूप महत्वपूर्ण असणारी योजना आहे किंवा कार्यक्रम आहे. बघा याची सुद्धा सुरुवात कुठे झाली कारण की जो आपण बघितला कोणता जो काही सुकन्या समृद्धी योजना. बघा सुकन्या समृद्धी योजनेच्या वरिष्ठ असणारी योजना कोणती बेटी बचाओ आणि तिचा पुढचा भाग कोणता आहे सुकन्या समृद्धी योजना. बेटी बचाओच्या अंतर्गत असणारी कोणती आहे याच्या खाली असणारी कोणती आहे सुकन्या समृद्धी योजना. कोणती सुकन्या समृद्धी योजना. काय समृद्धी योजना. बघा बघा हे काय दोन योजना आहेत. बघा बेटी बचाओ बेटी बचाओचा दुसरा भाग कोणता आहे सुकन्या समृद्धी योजना. लक्षात ठेवायचंय जास्त भानगडी करायचं काम नाही, सोपं भाग आहे. बघा की कुठलीही योजनेवर तुम्हाला प्रश्न विचारताना योजना सुरुवात कधी झाली, त्याचबरोबर तिचे सदिच्छा दूत अर्थात ब्रँड अँबॅसेडर कोण होते, उद्देश काय होता, केंद्र सरकारचे की राज्य सरकारचे, कुणासाठी, निवडक जिल्हे किती हे तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. बघा तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी योजना आहे ही योजनेला सुरुवात झाली 22 जानेवारी 2015. कधी 22 जानेवारी 2015. सॉरी कोणतं हरियाणा मधील जे पानिपत ठिकाण आहे हरियाणामधील पानिपत या ठिकाणाहून काय झाले सुरुवात झाली. अनावधानाने मागील योजनेमध्ये गुजरात बोलल्या गेलं परंतु इथं काय ते हरियाणा जे तर या पानिपत या ठिकाणून काय या योजनेला सुरुवात झालेली आहे. या योजनेचे सदिच्छा दूत म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली
जर विचारलं तर लक्षात ठेवायचंय माधुरी दीक्षित. बघा कोण, माधुरी दीक्षित जे आहेत तर माधुरी दीक्षित यांची सदिच्छा दूत अर्थात ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली होती. ब्रँड अँबॅसिडर म्हणून काय याची नियुक्ती केली होती. बघा या योजनेचा उद्देश काय होता. बघा या योजनेचा उद्देश तुम्हाला जर विचारला परीक्षेमध्ये योजनेचा उद्देश विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचा आहे की काय उद्देश आहे. बघा या योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे. पहिला उद्देश लक्षात घ्या की मुलींच्या शिक्षण आणि सहभागाला प्रोत्साहन द्या. बघा मुलींना काय झालं पाहिजे, मुलगी पहिली वाचवा. म्हणजे काय, दिवसांदिवस जे काही लिंग गुणोत्तर आहे, मुलींचं लिंग गुणोत्तर कमी होत चाललेलं आहे. तरी लिंग गुणोत्तर कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी मुलगी वाचली पाहिजे, वाचली तर नंतर ती शिकली पाहिजे आणि त्याला काय प्रत्येक सामाजिक संपूर्ण विभागामध्ये त्यांना सहभाग, राजकीय आर्थिक सामाजिक सर्वांमध्ये सहभाग झाला पाहिजे. या उद्देशाने हे अभियान सुरू झालं. हा झाला पहिला उद्देश. दुसरा उद्देश आहे लैंगिक समानता. बघा जेंडर इक्वेलिटी, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण सुनिश्चित करा. बघा लैंगिक समानता, असं कुठेही भेदभाव ठेवू नका. आज आपण बघतोय की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा तितकाच मोलाचा वाटा पुरुषांच्या बरोबरी नाही. आज आपली जे काही पंतप्रधान सुद्धा महिला होऊन गेल्या, राष्ट्रपती सुद्धा महिला होऊन गेल्या. त्यानंतर आता सध्यास्थितीचा विचार केला आपण महाराष्ट्र उपमुख्यमंत्री महिला सुद्धा आहेत. म्हणजे काय, महिलांना आता काय झालंय, इथं समानता मिळालेली. काय झाले, महिलांना समानता प्राप्त झाली आणि महिलांचं सक्षमीकरण, वुमन एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट जो आपलं की सक्षमीकरण, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतः उद्योगधंदे काही करा, कमवा. म्हणजे ह्या काय झाला, महिला सक्षमीकरण करणं हा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश आहे. बघा त्यानंतर पुढचे तिसरा उद्देश आहे मुलीचे अस्तित्व आणि संरक्षण सुनिश्चित करा. हो, मुलीचं अस्तित्व. आपण पहिलं काय होतं, मुलगी म्हणजे चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित होती, परंतु तिला आता स्वतःचं अस्तित्व आहे. तुम्ही शिकून मुली नोकरीला लागल्या पाहिजे, मुली नोकरीला लागल्या पाहिजे, त्यांना संरक्षण झालं पाहिजे. संरक्षण म्हणजे असं आहे का की सामाजिक कुणी गेलं त्याला मुलीला छेडछाडी केली म्हणून या ठिकाणी चांगले कडक कायदे केलेले आहेत. म्हणजे मुली कशात आहे, संरक्षण सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. हे तिसरं महत्वाचे काय याचा उद्देश आहे. बघा पुढचा उद्देश आहे की बाल लिंग गुणोत्तर सुधारणे. बघा काळाच्या ओघामध्ये आपण जर बघितलं की 917 एवढ्यापर्यंत आपण लिंग गुणोत्तर कमी होत गेले की काय, मुलींची संख्या कमी होत गेली. मग ही मुलींची संख्या वाढण्यासाठी निवडक पहिल्या 100 जिल्ह्यामध्ये काय ही योजना लागू केली. काय, पहिल्या 100 जिल्ह्यामध्ये योजना लागू केली की त्या ठिकाणी तो जे काही लिंग गुणोत्तर आहे हा लिंग गुणोत्तर वाढला पाहिजे. हे तुम्हाला महत्वाचे घटक इथे विचारतील परीक्षेमध्ये, तुम्हाला याच घटकावर प्रश्न विचारतील. संपूर्ण इतर जास्त माहिती वाचण्याची गरज नाही. परीक्षाभिमुख डेटा तुम्हाला वाचणं आता गरजेचं आहे. प्युअर नुसतं किती का वाचून उपयोग नाही, परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून वाचणं अपेक्षित आहे. म्हणून उद्देश लक्षात ठेवायचे. आणि पुढचे लिंग निवडीची प्रक्रिया संपवणे. बघा काय, ज्यालाच आपण काय लिंग निवड जे काही आहे ज्याचा कायदा आपण बघितला, MRTP कायदा जो 1972चा कायदा आहे, ज्याला आपण गर्भनिदान लिंग चाचणी कायदा जो म्हणतो आपण. बघा काय, गर्भ तपासणी म्हणजे भ्रूण हत्येचा लिंग निवड. म्हणजे लोकांचा पहिला हे काय होता की मुलगा म्हणजे काय, बघा मुलगा आणि मुलगी. बघा लोकांचा संभ्रम असा होता की मुलगा म्हणजे काय, मुलगा हा वंशाचा दिवा आहे आणि मुलगी म्हणजे काय, परक्याचं धन आहे. परक्याचं काय, धन आहे, असा संभ्रम होता. म्हणून लोक काय करायचे, आधीच सोनोग्राफी करायचे, तपासणी करायचे. जर त्या आईच्या उदरामध्ये, जर ते भ्रूणामध्ये जर मुलीचा जर गर्भ वाढत असलेला असेल तर त्या ठिकाणी तो काढला जातो. म्हणजे काय, प्रसूतीपूर्व काढून टाकला जाता. याला भ्रूण हत्या असं म्हणतो आपण. तर तोच काय, ते लिंग निवडीची प्रक्रिया थांबवणे हे प्रमुख बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे उद्देश होते. काय होते, बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे प्रमुख उद्देश होते. लक्षात ठेवायचे. काय करायचे, तुम्हाला हे दृष्टिकोन लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. बघा आता बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो कार्यक्रम, ही जी योजना आहे, ही योजना आता स्वतंत्र नसून, ही आता स्वतंत्र आहे का, स्वतंत्र नसून ती नंतर काय मिशन शक्ती आणि संबळ या उपयोजनेचा भाग आहे. बघा कोणती, ही योजना आता स्वतंत्र आहे का, स्वतंत्र राहिली नाही. तर ही स्वतंत्र न राहता त्या ठिकाणी आता पहिलं इथं मिशन शक्ती आणि मिशन शक्ती योजनेच्या संबल, बघा संबल या उपयोजनेचा भाग झालेला आहे. टप्पा कसा लक्षात ठेवायचा आहे, बघा पहिलं बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, हिचा दुसरा एक भाग असणारा सुकन्या समृद्धी योजना हा एक भाग आहे. आता ही जी योजना आहे
ही नंतर मिशन शक्ती योजनेमध्ये समाविष्ट झाली. मिशन शक्ती योजनेमध्ये समाविष्ट झाली आणि तिच्या योजनेच्या अंतर्गत उपयोजना असणारी जी संबल योजना आहे, या संबल योजनेचा भाग बनलेला आहे. राजांनो, प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलाच असतो. मग तुम्ही कुठली परीक्षा द्या, एमपीएससी ची द्या, टीसीएस मार्फत घेतली जाणार असावं की आयबीपीएस मार्फत घेतली जाणार असो, तुम्हाला प्रश्न या घटकावर विचारला असतो. काय होतो? या घटकावर विचारला जाऊ शकतो. बघा आता नेमकं मिशन शक्ती काय, टप्पा बदलला की काय झाली नंतर ती मिशन शक्ती झाली. काय झाल्यानंतर मिशन शक्ती या ठिकाणी झालेली आहे. मिशन शक्ती झाल्यानंतर लक्षात घ्या मिशन शक्ती संदर्भामध्ये की पहिलं की महिलांची सुरक्षा कशासाठी आहे. मिशन शक्ती जसं आपण काय होतं शक्ती आपण जसं बघितलं आपण की शक्ती, त्यानंतर महिलांची सुरक्षा, संरक्षण आणि सक्षमीकरण याकरिता मिशन शक्ती हा भारत सरकारचा, कोणाचा आहे? केंद्र सरकार अर्थात भारत सरकारचा एकात्मिक महिला कार्यक्रम आहे. काय? एकात्मिक महिला कार्यक्रम आहे. उद्देश विचारला कशासाठी आहे मिशन शक्ती काय, असा तुम्हाला डायरेक्ट प्रश्न जर विचारला तर मिशन शक्ती काय असा प्रश्न विचारल्यानंतर त्यामध्ये पहिलं लक्षात ठेवायचं की मिशन शक्ती म्हणजे काय. एक तर महिलांची सुरक्षा झाली पाहिजे, महिलांचं संरक्षण झालं पाहिजे, महिलांचं सक्षमीकरण यासाठी भारत सरकारचा एकात्मिक असलेला एकमेव कार्यक्रम म्हणजे कोणता? मिशन शक्ती. काय? मिशन. बघा त्यानंतर 2022-23 पासून राज्यात अंमलण्यात येत आहे. काय? अवलंबण्यात येत आहे. म्हणजे राबवला कधीपासून? राज्यामध्ये 2023 पासून. बघा किती? 2022-23 पासून काय केलं तो राज्यामध्ये सुद्धा लागू झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा राबवल्या जात आहे. म्हणजे खूप महत्वपूर्ण असणारा उपक्रम आहे. काय? अत्यंत महत्वपूर्ण असणारा उपक्रम आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं. काय करायचं? तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला बघा की मिशन शक्ती जे, तर या मिशन शक्तीचे योजनेच्या 2 उपयोजना झाल्या. परत काय झाल्या? या मिशन शक्ती आपण बघितली की पहिली बघितली आपण बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, तिचा एक भाग होता सुकन्या समृद्धी योजना, हा झाला वेगळा. तिच्यानंतर दुसरा भाग कोणता झाला? जे काही मिशन शक्ती. मग मिशन शक्तीचा परत काय झाल्या? 2 उपयोजना येतं. मग या 2 उपयोजना तुम्हाला लक्षात ठेवायच्या. काय करायचं? तुम्हाला 2 उपयोजना लक्षात ठेवायच्या, ज्यामध्ये पहिली लक्षात घ्या संबल. बघा पहिली उपयोजना कोणती आहे? पहिली उपयोजना तिचं नाव आहे संबल. कोणती आहे? संबल. संबल आणि दुसरे सामर्थ्य. 2 योजना आहेत. संबल आणि सामर्थ्य या 2 योजना कुणाच्या उपयोजना आहेत असा प्रश्न विचारा तर पटकन आठवायचंय मिशन शक्ती. आणि मिशन शक्ती कोणाची आहे? तर ते बेटी बचाओ बेटी पढाओ. क्लिअर? बघा तिचा प्रथमतः पहिला उद्देश लक्षात घ्या की महिलांची सुरक्षा आणि संरक्षणा करताय. संबल काय करायचंय? जसं आपण काय होतं दौंडी पिटवतो त्याप्रमाणे जे संबल आहे हे पहिलं काय? महिलांची सुरक्षितता असली पाहिजे आणि त्यानंतर त्यांचं संरक्षण झालं पाहिजे, यासाठी संबल हा योजना सुरू केलेली आहे. बघा या योजनेचे घटक कोणते तर आपण बघितलं जसं की सखी वन स्टॉप सेंटर. सखी वन स्टॉप सेंटर पुढील आपण लेक्चरमध्ये सविस्तररित्या ते आपण अभ्यासणार आहे की सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना केली, जिचा घटक काय? हे कशासाठी आहे? जसं की आपण बघितलं सखी वन स्टॉप सेंटर, जर एखाद्या महिलेला एखाद्या मुलीला काही अडचण असली तुम्ही डायरेक्ट काय पोलीस स्टेशन सारखं जायचं, सखी वन स्टॉप सेंटरवर जायचं, ते तुम्ही तक्रार निवारण करायची. पहिला घटक. दुसरा आहे महिला हेल्पलाईन येतं. महिलांना काही विशेष नंबर दिले तर की त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून काय करू शकता? तुम्ही तुमच्या अडचणी मांडू शकता. आणि तिसरं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. बघा बेटी बचाओ बेटी पढाओ हा एक योजनेचा भाग आहे. आणि त्यानंतर आहे नारी अदालत. कोणती? नारी अदालत. हे सगळे काय या योजनेचे घटक आहेत. हे सगळे कोणते आहेत? हे संबल योजनेचे घटक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तिकडं सखी वन स्टॉप सेंटर जरी वाचलं तुम्हाला तिथं मिशन शक्तीचा संबलचा उद्देश येईल. त्यानंतर तुम्ही जरी महिला हेल्पलाईन जरी वाचणं झालं संबल तुम्हाला वाचावे लागेल. त्यानंतर बेटी आणि नारी अदालत या सर्व ठिकाणी तुम्हाला संबल योजनेच्या संदर्भामध्ये प्राथमिक स्वरूपाची थोडीफार तरी माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय करायचं आहे? थोडीफार पद्धतीने तरी माहिती लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. बघा हा झाला पहिला टप्पा. दुसरा या योजनेचा उपभाग. बघा या योजनेचा दुसरा उपभाग बघताना की पहिला हे आहे की महिलांना सक्षमीकरणासाठी. बघा महिला सक्षमीकरणासाठी कोणते आहे? तर सामर्थ्य. आपण काय म्हणतोय एखाद्याला पाठिंबा देतोय, सामर्थ्य बघा. आपण काय म्हणतोय भिवू नको तुझ्या पाठीशी, सामर्थ्य मिळालं आपल्याला. स्वामी समर्थ. थोडक्यात काय लक्षात ठेवते? स्वामी समर्थ की काय भिवू नको तुझ्या पाठीशी आहे. तसं महिलांना काय सक्षमीकरणासाठी सामर्थ्य, मिशन शक्तीची उपयोजना आहे सामर्थ्य. बघा या योजनेचे कोणकोणते घटक आहेत की ज्यामध्ये पहिले उज्ज्वला योजना. उज्ज्वला कोणती आपली योजना? बघा उज्ज्वला योजना आपण जी बघतोय
की ज्या एलपीजी गॅसवाली उज्ज्वला योजना वेगळी आणि ज्या महिलांचे जे काही मुली आहेत बघा, ज्या मुली काय आहेत, ज्या मुलींचा लैंगिक अत्याचार झाला, ज्यांचा बलात्कार झालाय, त्यांच्या अस्मिताच्या याच्या योजना आहेत बघा, उज्ज्वला योजना ती उज्ज्वला आहे. स्वाधारगृह आहे, जे निराश्रित असणार आहे, म्हणजे कोणत्या स्वाधारगृह, एखादी महिला जेलमध्ये होती, एखादी वेश्या व्यवसायातून बाहेर आलेली आहे, मग त्यासाठी काय स्वाधारगृह, तिचं काय त्या महिलांचे त्यांचं काय करायचं, त्यांचं सामर्थ्य वाढवायचे. तुम्हाला नवीन उद्योग चालू करा, तुम्ही चांगल्या प्रवाहामध्ये या, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये असा, यासाठीचा. त्यानंतर पुढचं आहे कार्यरत महिला बघा, कार्यरत महिला वसतिगृह म्हणजे त्या ठिकाणी असणारी. त्यानंतर राष्ट्रीय केच योजना बघा, राष्ट्रीय केच योजना आयसीडीएस परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेलाय बघा. एकात्मिक बालविकास सेवा योजनेवर याच्यावर प्रश्न येऊन गेला. यालाच राष्ट्रीय केच योजनेला म्हटलं तर पाळणा घर योजना, याला काय म्हणतात, पाळणा घर, राजीव गांधी पाळणा घर बघा, याचंच नाव आहे योजना. आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना PMVY बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना खूप महत्वपूर्ण आहे. तिच्यावर सुद्धा आयोगानं आणि इतर परीक्षांमध्ये प्रश्न येऊन गेले की काय, प्रधानमंत्री मातृवंदना, याचंच नाव इंदिरा गांधी सहयोग योजना. 2010 ला सुरुवात झाली, 2017 मध्ये नावामध्ये बदल झाला, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, आणि त्यानंतर परत नाव बदलले PM पोषण योजना. 2021 ला हिचं नामांतर झाले. काय 2021 ला नामांतर झाले. कधी हिचं नाव, पूर्वीचं नाव जर विचारलं एखादं बघा, इथं इतर माहिती आली म्हणून की हिचं नाव होतं इंदिरा गांधी सहयोग योजना, सहयोग योजना जी झाली होती 2010 मध्ये सुरू. त्यानंतर 2017 मध्ये काय नाव बदललं तिचं, 2017 मध्ये नामांतरण झालं, तिचं नाव झालं प्रधानमंत्री मातृत्व योजना वंदना योजना. नंतर काय झालं PM पोषण बघा. या अंतर्गत काय, ज्या काही गर्भवती असणाऱ्या माता आहेत 150 दिवसाच्या आत गर्भधारणेची नोंदणी केली, तुम्हाला 5,000 रुपये मिळणार. मग ते कोणत्या वेगवेगळ्या टप्प्याने, 2-2-1,000 रुपये अशा टप्प्याने तुम्हाला काय इथं पैसे मिळणार आहे. हे आपण मागील लेक्चरमध्ये सविस्तररित्या त्या ठिकाणी आपण अभ्यासले. काय केलंय, सविस्तररित्या त्या ठिकाणी आपण अभ्यासले. एवढी परीक्षेभिमुख माहिती लक्षात असणं अपेक्षित आहे. चला, नमो ड्रोन दीदी योजना 2022-23 चा जो काही अर्थसंकल्प आहे बघा, की त्या 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता, नमो ड्रोन दीदी योजना, जी तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना ICD ची जी परीक्षा झाली 2025 मध्ये, त्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. त्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न येऊन गेला. इतरही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. महत्वपूर्ण असणारी योजना आहे. काय महत्वपूर्ण असणारी योजना आहे, महत्वपूर्ण असणारी योजना आहे, लक्षात ठेवायची. काय करायची, महत्वपूर्ण असणारी योजना लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. काय करायचंय, महत्वपूर्ण योजना असल्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. काय करायचं, तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कामाचा घटक आहे बघा. की नमो ड्रोन दीदी योजना, मग ड्रोन आपल्याला माहिती आहे की आपण काय करतोय, आपण शूटिंगच्या दरम्यान आपण ड्रोन बघतोय. शूटिंग मध्ये आता जर आपण बघितलं, प्री वेडिंगला गेले, लग्न असलं, कुठला एखादा काही आनंदोत्सव कार्यक्रम असला, त्या ठिकाणी आपल्याला ड्रोन पाहायला मिळते. ज्यावेळेस हवाई ड्रोन प्रणाली आपण मुख्य परीक्षेमध्ये आपण अभ्यासणार आहे, बऱ्याच परीक्षेमध्ये GI GPS चा भाग. आता फक्त आपल्याला काय, ही महिलांच्या दृष्टिकोनातून नेमकी नमो ड्रोन दीदी योजना काय. दीदी आपण कसं म्हणतोय घरी दादा, तशी काय असते आपली दीदी, दादा दीदी. मग ही कोणासाठी आहे, दीदी म्हटलं की काय आठवलं पाहिजे, महिलांसाठी. काय, महिलांसाठीची असणारी योजना बघा. की हिची सुरुवात झाली कधी, 30 नोव्हेंबर 2023 ला. 30 नोव्हेंबर 2023 ला नमो ड्रोन दीदी या योजनेला सुरुवात झाली. ही महिलांसाठीची योजना आहे. जर विचारलं कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत ही सुरू झालेली आहे, तर मंत्रालय कोणते, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. कोणतं, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत नमो ड्रोन दीदी योजना सुरू झाली. काय, नमो ड्रोन दीदी योजना सुरुवात झालेली आहे बघा. ही काय होती, तर ही एक सेंट्रल सेक्टर स्कीम होती बघा. सेंट्रल सेक्टर स्कीम बघा, केंद्रीय क्षेत्र योजना, केंद्रीय क्षेत्रीय योजना. केंद्रीय क्षेत्रीय योजनेमध्ये असणारी नमो ड्रोन दीदी योजना, हिचा उद्देश विचारला, का गरजेची होती, कशासाठी सुरुवात झाली बघा. की उद्देश होता 2024-25 ते 25-26 या कालावधीमध्ये 15,000 बघा, 15,000 निवडून महिला बघा,
ज्या काही निवडक महिला बचत गट आहेत, निवडक महिला बचत गट कधी 2025-26 पर्यंत बघा किती 2025-26 पर्यंत निवडक जे काही 15,000 जे काही महिला बचत गट आहेत, या महिला बचत गटांना ड्रोन प्रदान करता यावे. काय महिलांना ड्रोन द्यायचे. मग आपण बचत गट बघितले आपण. मग बचत गटामध्ये काय भाग आहे? बचत गटामध्ये पहिलं की महिलांना एकत्रित काय पैशाची बचत व्हावी हा उद्देश आहे. एकत्रित महिला येऊन त्यांनी काय करायचे, एक छोटा मोठा का होईना उद्योग टाकला पाहिजे. जसं की पापड उद्योग आहे, गृह उद्योग आहे, तुमचा मसाले आहे, तुमचा त्याच्यानंतर इतर आहे. ते प्रत्येक उद्योग काय ते गृह उद्योग, हे छोटे खाणे असणारे उद्योग काय करायचे स्थापन केले पाहिजे. हा या बचत गटाचा उद्देश असतो. मुख्य उद्देश जर विचारला तर महिलांना काय, महिलांना पैशाची बचत व्हावी हा उद्देश याच्या मागचा आहे. कारण की आपण जर बघितलं कुठलीही महिला असू द्या ती आपले थोडेफार पैसे तरी जपून ठेवते, बचत करून ठेवते. तशा प्रकारचं काय हे बचत गटांसाठी सहाय्य करणारी योजना. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की नमो दीदी ड्रोन योजना कुणासाठी आहे, तर ती आहे महिला बचत गटांसाठी. 2026 चा जे काही अर्थसंकल्प आहे यामध्ये निवडक असणारे जे काही प्रमुख 15,000 निवडक बचत गट आहेत, या निवडक बचत गटांना इथं ड्रोन प्रदान केला आहे. म्हणजे काय, इथं त्यांना ड्रोन दिले जाणार आहे. तुम्ही परीक्षेमध्ये असं लॉजिक लावू शकता एखादा की ड्रोन म्हणलं कॅमेरा चित्र पिच्चा आहे का, तुम्हाला पर्याय आयोग सुद्धा हुशार आहे, परीक्षावाले हुशार आहेत, तुम्हाला लगेच काय अंतरिक्षात भाग तिथे देतील. पण ड्रोन म्हटलं की ड्रोन आहे 100%, पण ही महिलांसाठी जी योजना आहे कुणासाठी आहे, तर महिला बचत गटांसाठीची असणारी योजना आहे, लक्षात ठेवायची. बघा तर बघा ड्रोन खरेदीसाठी 80% सरकारी, बघा काय मिळेल 80% सरकारी अनुदान आणि कमाल 8 लाख रुपयापर्यंत. तर उर्वरित 20% स्कीम, बघा जे काही स्कीम आहेत उर्वरित जे काही रक्कम आहे ही रक्कम बचत गट स्वतः उचलणार आहे. म्हणजे समजा आपण उदाहरण लक्षात घ्या की समजा तुम्हाला एक ड्रोन विकत घ्यायचा आहे. बघा तुम्हाला काय घ्यायचंय, हा ड्रोन समजा एक विकत घ्यायचा आहे. तर ड्रोन विकत घेताना यामध्ये जर का असताना जे काही एकूण तुम्हाला 100 रुपयामध्ये जर ड्रोन त्या ठिकाणी प्राप्त होते, 100 रुपयामध्ये जर ड्रोन प्राप्त होते, तर यामधले 80 रुपये कोण भरणार आहे, तर 80 रुपये त्या ठिकाणी काय करणार आहे सरकार देणार आहे. कोण देणार आहे, सरकार मार्फत सरकार. आणि जे राहिलेले 20 रुपये आहेत ते 20 रुपये रक्कम कोण देणार आहे, ते कोणाला भरायचे, ते लाभार्थी. लाभार्थी म्हणजे कोण, ज्याला पाहिजे तो किती भरणार 20 रुपये. 80% काय सवलत मिळणार, 80% त्याला सबसिडी मिळणार. अशा प्रकारे ड्रोन योजनेमध्ये हे महत्वाचा भाग लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला विचारलं होते की तुम्हाला सवलत किती मिळेल, तर ते आठवायचं. तुम्हाला अनुदान किती, 8 लाख रुपये. किती, 8 लाख रुपयामध्ये तुम्हाला अनुदान मिळणार आहे. म्हणजे काय करतील, ड्रोन घेतील. बघा हिचा उद्देश काय, की मुख्य उद्देश आहे बघा हे पुढील कामासाठी दिलं ड्रोन योजनेअंतर्गत ड्रोन कशासाठी असतील, की पहिलं म्हणजे तुम्ही खताची फवारणी करताय का, मग तुम्हाला शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतीमध्ये पावसा पाण्यामध्ये न जाता तुम्ही खत फवारणीसाठी काय ड्रोनच्या साह्याने तुम्ही काय महिलांनी काय करायचंय असं गृहीत धरा. पहिलं लक्षात घ्या, खत फवारणीसाठी आहे, कीटकनाशक फवारणी आणि पाण्याच्या फवारणीसाठी काय ड्रोनचं साह्य. बघा की कशासाठी योजनेमध्ये असताना जे काही ड्रोन देतील, की उद्देश काय असला पाहिजे, तर उद्देश मध्ये पहिलं म्हणजे काय खते फवारणी. त्यानंतर दुसरं आहे औषध फवारणी. औषध फवारणीच्या व्यतिरिक्त असणार तिसरं पाणी फवारणी. बघा हे जे प्रमुख उद्देश बघा हे काय पाण्याच्या फवारणीसाठी हे महत्वपूर्ण आहे. म्हणजे एक बचत गट आहे, समजा गृहीत धरा हा काय बचत गट आहे. या बचत गटाने काय केलंय, एकत्रित येऊन पैसे जमा केले, शासनाला तिथं त्यांनी काय केलं, एक ड्रोन विकत घेतला. याने काय केलं, बचत गट आहे या बचत गटाने काय केलं, एक ड्रोन विकत घेतलाय. काय केलंय, ड्रोन घेतला. बघा काय केलंय, ड्रोन घेतलाय. मग हे ड्रोन काय करतील, ते शेतकरी जो आहे बघा शेतकरी येतं, तर शेतकरी या महिला काय करतील, शेतकऱ्यांना काय करतील भाड्याने देतील. काय करतील, याला काय करतील भाडे स्वरूपामध्ये भाडे तत्वावर काय देतील आणि त्यापासून काय आपला नफा प्राप्त करतील. म्हणजे शेतकऱ्याला पाणी फवारायचं असलं लगेच बचत गटवाल्याकडे जायचंय, चला आमच्या शेतामध्ये पाणी फवारणी करायची, चला तुम्ही ड्रोन घेऊन चलता का, किती रुपये घेता, हा झाला भाग. औषध फवारायचंय लगेच जायचं बचत गटवाल्याकडे, आमच्या इथं फवारणी करायची किती आहे, दुसरा बचत गटवाला म्हणतो आमचं त्यांच्यापेक्षा कमी रक्कम आहे,
आम्ही कमी पैशामध्ये करून देऊ, हे वेगळे बाब आहे, पण हे अशा उद्देश आहे. आणि तिसरा उद्देश काय, खत फवारणीसाठी सुद्धा काय ड्रोन मार्फत हे केलं जाईल, अशी ही योजना आहे नमो दीदी ड्रोन योजना. काय, नमो दीदी ड्रोन योजना ही महत्वाची प्रमुख योजना आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तररित्या बघितलेल्या आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या काही प्रमुख महत्वाच्या योजना परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. त्यामुळं तो सुद्धा पुढचा भाग आपल्याला चांगल्या पद्धतीने काय करायचा आहे, अभ्यास आहे. तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.